अगदी सुरुवातीच्या हंगामामध्ये भरपूर युनिफॉर्म मध्ये होता, परंतु काही काळानंतर अगदी त्याचा फॉर्म कुठेतरी हरपलाय. तरी सुद्धा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला सलामवीरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव संघ, त्याच्या विरोधात आदर्श 11 वांगणी संघ. स्ट्राईकला तेजस, नॉन स्ट्राईकला अखिलेश. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती नितेश. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. 2 षटकांची ही लढत. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. गोलंदाज तयार. यावेळेस इथे घडतंय काय? लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इथे बाद घोषित केला जातोय. जे विकेटचं पतन अगदी आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची विकेट होती, जी गरज होती ते आता इथे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती सीसी कुळगाव संघाला मिळाले गेले. मोठा विकेट डाऊन होतोय. फलंदाज बाद. तेजस पडवल मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर पुन्हा एकदा डावकुऱ्या त्याचा ओम देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओम देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता न्यू बॅटर, कमी वयाचा, कमी अनुभव जरूर आहे, परंतु सध्या हंगामामध्ये भरपूर चांगला इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा यानं देखील गाजवल्या आहेत. अगदी ओपनचं क्रिकेट देखील त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे आता तो मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगलं त्याच्या माध्यमातून बॅटिंग राहिली होती. भरपूर चांगला खेळ त्यानं केला होता, त्यामुळे आता पुन्हा एकदा तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्विच हिटचा प्रयत्न, फटका फसलाय की काय यावेळेस? कदाचित जर सरळ बॅटने धावा बनवल्या असत्या तर या बॉल वरती धावा चांगल्या प्रकारे मिळाल्या असत्या, परंतु कदाचित केल्या गेल्या मैदानामध्ये अगोदरच मानस केलं होतं की पहिला बॉल स्विच हिटचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. यस, हाईट फॅक्टरचा चेक केला जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे का? यस, पंचांचा डिसिजन इथून आपण पाहतोय. पंचाने रिव्ह्यू घेतला गेलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. हा बॉल इथून फेअर असेल, खरं तर डीप होताना बॉल पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल होता आणि ज्यावेळेस फटका सजवला रिव्हर्स स्विच हिटचा त्यावेळेस थोडेसे ओम देशमुख बेंड होताना पाहायला मिळत होते, त्यामुळे डीप होताना देखील चेंडू पाहायला मिळत होता. अगदी डॉट बॉल, एक सिंगल आली या चेंडूवरती. खरं तर नो साठी हा रिव्ह्यू घेतला गेला होता. 2 बॉल वरती 1 धावा खर्च केला. छत्रपती सीसी कुळगाव संघाचा विचार केला. या अगोदर फक्त 13 धावा त्यांना बनवायचे होते, त्यांनी सहजरित्याने बनवल्या. तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील स्विचिटचा प्रयत्न, व्हाईटची अपील पण अगदी मागितली अखिलेशनं पंचांकडे. पंचांनी मात्र अगदी तिसऱ्या पंचांची दात घेतली गेली, मदत मागितली. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय तिसरं पंच चेक करतील हा चेंडू वाईड आहे का. चेक केलं जातं. आता एक्झॅक्टली टप्पा कुठे पडल्यानंतर चेंडूला काटा बदललाय का, लाईनीच्या बाहेर आहे की आत आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. अखिलेश आंबेकर सध्या धावांसाठी झुंज करतोय. त्याचा फॉर्म थोडासा हरपला गेला, परंतु या मॅच मध्ये खेळणं त्याच्यासाठी फार महत्वाचं असेल. आदर्श 11 वांगणी सध्या मैदानामध्ये उतरला. 3 बॉल वरती 1 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. चौथा चेंडू. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अपील आहे, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. बॅटीवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये.
पहिल्याच बॉलवरती मोठ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे तेजस पडवळ त्याला शून्याचा भोपळा फोडत असताना बाद केला. बॅटीची लिडिंग एज लागली होती खरं तर आणि त्याच नंतर धावा आता मात्र थांबल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्विचिटचा प्रयत्न यावेळेस फटका सजला गेलाय. चाललाय थर्ड मॅन रिझनला 2 टप्पे घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या आता या बॉलवरती 4. चार धावेनं संघाची टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता अखिलेश बॅट मधून धावा आल्या. धावांची त्याच्या गरज होती ते धावा आल्या. आता मात्र शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये शिल्लक. बॉल आज मॅचीना लय दिसतील भाऊ इकडे तिकडे नॉर्मल खेळायला गेला ना एक बॉल शोधायला गेला का दुसराच भेटून जाईल. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न होता. अपील केली आहे. पुन्हा एकदा अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. वारंवार स्विचिटचे प्रयत्न केले जातात. कदाचित हा फटका सरळ बॅटने केला असता तर या बॉलवरती धावा बनताना देखील पाहायला मिळाला असता. परंतु दुधारी मानसिकतेमध्ये सातत्यानं अगदी आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय. ज्या प्रकारे या अगोदरचा सामना कुलगाव संघाने केला होता पहिल्या सत्रामध्ये तशाच प्रकारे हा देखील सत्र राहिला. आतापर्यंत 6 बॉल राहिलेत कुलगाव संघाच्या नावावरती. परंतु येणारे 6 बॉल आता कोणाच्या नावावरती राहिले जातील. कुलगाव संघ की आदर्श वांगणी. आजच्या रजनीमध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. खरं तर उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भरपूर चांगली स्पर्धा आयोजन करण्यात आली होती वांगणी शहरामध्ये. परंतु त्या स्पर्धेचा शेवट उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या पर्वामध्ये भरपूर चांगलं आयोजन. चला लगेच स्पीडअप करा. कुलगाव संघ विनंती असेल आज अगदी वेळेवरती सामने कव्हर झाले होते. गेल्या 4 रजनीमध्ये देखील इतक्या लवकर सामने सुरू नव्हते. तितक्या लवकर आजच्या दिवसामध्ये सामने कव्हर केले होते. परंतु जो टाइम व्हायचा होता तो टाइम मात्र झालाय. 3:21 आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती ओम देशमुख न केलं प्रशांतचं भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पूर्णपणे 6. ओम न केला स्वागत. षटकार. षटकारानं कमबॅक केले ओम देशमुख या फलंदाजानं. मॅच बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी डगआउट शांत होता पहिल्या षटकामध्ये. बॅकफुट वरती आदर्श वांगणी तो आता टाळ्याने प्रतिसाद देतो ओम देशमुखला. यंग टॅलेंट पूर्णपणे अगदी आपण पाहिलं 1-2 वर्षामध्ये सर्वांच्या समोर आणलंय. भरपूर चांगली खेळी ओम देशमुखच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत त्याने चांगली कामगिरी केली. 2 बॉल मध्ये 7 धावा. पुढील शेवटच्या षटकामध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 जरी बनवल्या तरी सुद्धा चांगली टोटल. हा बॉल पडल्यानंतर अगदी बीट झालेत. भरपूर चांगला प्रयत्न होता. त्याच दिशेला खेळायचा प्रयत्न होता परंतु चालाक आहेत गोलंदाज प्रशांत. प्रत्येक वेळी प्रत्येक बॉलवरती नवीन टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता अनुभव त्यांचा कामाला येतो. एका बाजूला अनुभवी गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट ओम देशमुख. यावेळेस देखील खेचायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. कदाचित अखिलेश इथून त्याने रन घेतली नाही असं चित्र दिसलं. कारण आदर्श 11चा चित्ता त्याला म्हटलं जातं. परंतु यावेळेस रनिंग करत असताना त्याची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. लेझी क्रिकेट अखिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. कदाचित इथून आपण पाहिलं तर ज्यावेळेस क्रिसच्या मध्ये गेले त्यावेळेस स्वतःला असं वाटलं होतं की विकेट इथून सॅक्रिफाईस त्याने केली. न्यू बॅटर पुरुषोत्तम यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुरुषोत्तम यादव HD स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे आता 3 बॉल वरती जर 3 षटकार आले तर दीपक पारधी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आता मात्र
खरं तर HD स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत पुरुषोत्तम यादव, त्यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अगदी त्यांचं वडापावचं स्टॉल देखील सातत्याने पाहायला मिळत आहे. स्लोवर गतीने बॅट येण्या अगोदर फेस ओपन, बॉल येण्या अगोदर बॅटीचा फेस ओपन केला होता. व्हाईटची अपील मागतोय पुरुषोत्तम, परंतु पंचाने सांगितलं आहे हा चेंडू चांगल्या पद्धतीचा फेकला. रिव्ह्यू व्हाईट साठी घेतला गेलाय. पूर्णपणे हा बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू लॉस. नक्कीच वाईटची अपील केली होती पुरुषोत्तम यादवने, परंतु भरपूर दूर होता वाईट लाईन पासून, त्यामुळे हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतो. न्यू बॅटर निखिल ओम सध्या मैदानामध्ये आहेत. नजरा त्याच्यावरती टिकून आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. एक तरी मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल. या बॉलवरती तो पाहायला मिळेल का? 2 बॉल आहेत, जरी चौकार षटकाराला तरी सुद्धा एक चांगली टोटल सेट होताना पाहायला मिळेल. ओम देशमुख 4 मध्ये 7 त्यानं आतापर्यंत बनवल्यात. यावेळेस इथे घडतंय काय? पायचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 11 या धावसंख्येवरती लागलाय 4था हदरा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल, जे आमचे कदाचित साथी गुणलेखक या स्पर्धेच्या माध्यमातून जे जोडले गेल्यात, जे चांगले समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतात, ते प्रबुद्ध आता मैदानाच्या आतमध्ये जाण्याची तयारी करतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल वरती 6 धावा देखील याच प्रबुद्धने बनवल्यात. 6 बॉल वरती देखील 6 षटकार याच प्रबुद्धने ठोकल्यात. अगदी 2 ते 3 वर्ष अगोदर कदाचित गोरेगावच्या क्रीडांगणावरती ती कारनामा याच फलंदाजाने केलाय. तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. 2 ते 3 वर्ष अगोदर भरपूर चांगला इन्फॉर्म फलंदाज होता, परंतु काही कारणास्तव आता तो देखील बॅकफुट वरती सातत्याने आता 6व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय प्रबुद्ध कांबळे. शेवटचा 1 बॉल. शेवटचा बॉल आहे. जर षटकार लावला प्रबुद्धने तर दीपक पारधी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. दीपक पारधी यांचा ATM सध्या खुला आहे. शेवटच्या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत. बॅकफुट वरती अकरा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लो स्कोरिंगची मॅच, कारण या अगोदर देखील 12 मध्ये 13 ची गरज असताना सहजरित्याने तो सामना जिंकला होता. आता देखील तेच चित्र, 12 मध्ये 12च धावा बनवायच्या. दुसऱ्या बाजूला संघ छत्रपती CC कुळगाव.
12 बॉल 12ची गरज मैदानामध्ये. आता रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. सामना कदाचित हा देखील लवकर संपेल की काय असं चित्र मैदानामध्ये. कुळगाव संघानं आज कमालीची गोलंदाजी केली. छत्रपती सीसी कुळगाव या नावानं हा सातत्यानं संघ तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटर प्रशांत, त्याच्या साथीला कदाचित कुणाल अगदी पाहायला मिळेल. कुणालाच आहे ना डिझेल संपला शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती ओम देशमुख. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटल रंगताना पाहायला मिळालं होतं प्रशांत विपक्ष ओम देशमुख, त्याच प्रकारचं पुन्हा एकदा बॅटल रिव्हर्स कदाचित पाहायला मिळतं. आता रिव्हर्स मध्ये गोलंदाज ओम आहे आणि फलंदाज प्रशांत. 12 बॉल 12ची गरज. पहिला बॉल ओम देशमुख गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल खुलात फेकलाय. अपील स्ट्रॉंग, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आहे. थोडासा जर दावा बनला असते या मॅच मध्ये कमीत कमी 20, तरी सुद्धा भरपूर चांगली लढत पाहायला मिळाली असती. सध्या रन बॉल इक्वेशन आहे त्यामुळे थोडस पारड जड आहे कुळगाव संघाचं. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल काय बिघडेल सांगू शकणार नाही. शेवटचे 11 बॉल विजयासाठी 12ची गरज. पुन्हा एकदा ओम देशमुख तयार. फसवलं होतं स्लोवर गतीनं. मिड ऑफला खेळाडू आहे. चेंडूची अगदी शोधाशोध चालू आहे जरूर, परंतु एक सिंगल एक पडली जाते. खातं ओपन केलंय प्रशांतनं पूर्णपणे कुळगाव संघाच्या माध्यमातून. एका धावेनं धावफलक सजवलं जात आहे. आता 10 बॉल धावफलकावरती 11 धावसंख्येची गरज आहे. कमालीचं गोलंदाजी करत असताना ओम देशमुख सध्या यंग टॅलेंट आदर्श वांगणी संघासाठी गोलंदाजी करतोय. कामगिरी भरपूर चांगली आहे. सातत्यानं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतात. सध्या स्ट्राईक वरती आता कुणाल. फुलर लेनचा बॉल इथे शॉर्ट मॅन रिझनला चुकीचं ओम देशमुखचं कलेक्शन पाहायला मिळेल का? परंतु इथे देखील लेझी रनिंग पाहायला मिळते. फलंदाज कुणालची जर वेगानं धाव घेतली असती तर ती धाव कंप्लीट झाली असती, परंतु तिथे आपण पाहतो प्रशांतनं सांगितलंय चुकीचा कॉलिंग माझा होता, परंतु विकेट इथे गमवावी लागते कुणालला. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. फलंदाज बाद. 3 बॉल 1 या धावसंख्येवरती पहिली विकेट. नवीन फलंदाज सध्या ओमकार पारधी गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन तुम्ही केलंय. खरं तर पहिला पर्व आहे, परंतु पहिल्या पर्वामध्ये देखील दिमागदार पद्धतीनं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. यावेळेस व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फिंगर रोल केले होते. पडल्यानंतर आतल्या बाजूने जरूर वळून घेतला, परंतु अगदी आपण पाहतोय हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावा कमी आहेत त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करणं थोडीशी चुकीची गोलंदाजी म्हणण्यात हरकत नाहीये. 3 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. 9 मध्ये 10ची गरज. प्रशांत स्ट्राईक एंड वरती. यावेळेस देखील फटका चांगला. मिड ऑफला क्षेत्ररक्षण अगदी भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑफला एक सिंगल वाचू शकत नाहीये. जरूर एक सिंगल एकवटली आहे. आता इथून सातत्यानं एक धावानं धावफलक बदलत चाललाय. 3 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सामना फार दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, त्यामुळे इथं कान मंत्र दिला जातोय. तेजस पडवळ यांच्या माध्यमातून एक अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे त्यांच्या संघातील यंग गोलंदाजांना सातत्यानं ते बॅक करत असतात. भरपूर चांगला मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून
त्याचबरोबर अरुणजी शिंदे देखील तुम्हाला याच संघामध्ये पाहायला मिळतील. 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. नाही दिली ना मॅन ऑफ द मॅच नाही दिली. इथे मात्र घडतंय काय, रिव्हर्स विकेटचा प्रयत्न करायचा होता परंतु कदाचित ते जाणलं ओम देशमुखने थांबलाय. कदाचित रनअप मध्ये देखील अडथळा निर्माण झाला असेल, बाचकले असेल. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ते सज्ज होतील. 8 बॉलची आणि 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस यशरक्षण भरपूर चांगलं झालंय. कदाचित असं वाटलं होतं की रिव्हर्स विकेट मध्ये हा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, परंतु यावेळेस भरपूर चांगली गोलंदाजी ओम देशमुखची आपल्याला पाहायला मिळते. आता 7 मध्ये 9 बनवायच्यात. हा बॉल खर तर या सामन्याचं भवितव्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या षटकामध्ये हा चेंडू जर डॉट आला तर कुळगाव संघ थोडासा प्रेशर मध्ये असेल. हा देखील बॉल, इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय षटक हाताळतोय गोलंदाज ओम देशमुख. अगदी 6 बॉल आणि ते त्याने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. जिथे 12 मध्ये बनवायचे होत्या फक्त 12 धावा रन बॉल इक्वेशन होतं. तिथे सामन्यामध्ये आता पकड आपल्याला पाहायला मिळते. आदर्श 11 संघाची मजबूत झाली आहे, कारण त्याचा 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. नव्हत्याचं नव्हतं तुम्हाला पाहायला मिळेल. कोण जिंकेल, कोण परास्त होईल हे अजूनही बंद लिफाफ्यात तुम्हाला पाहायला मिळत आहे. एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आदर्श 11 वांगणी संघ. वांगणीचं क्रिकेट एका बाजूला क्षेत्ररक्षण करतोय तर बदलापूरचं क्रिकेट सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज ज्यानं नुकताच अगदी आपण पाहतोय मालिकीवीराची 2 व्हीलर बाईक जिंकली होती, तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक उभारता सितारा पियुष दळवी. अगदी जर विचार केला पियुष दळवीचा तर कमीत कमी 1 ते 1.5 वर्षामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघामध्ये चांगली स्थान त्याने बनवलंय. तो गोलंदाज पियुष दळवी. जर आदर्श 11 संघ ही मॅच जिंकतोय तर मुबीन शेख यांच्याकडून अलिबाग ट्रिप. यावेळेस इथे झेलची संधी आहे. पुरुषोत्तम यादव यांनी टिपला जातोय. झेल संपुष्टात आलाय. प्रशांतचा खेळ कदाचित ही झेल आहे का इथून हा मॅच चांगली कॅच पकडली आहे. खरं तर पुरुषोत्तम यादव पियुष दळवी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेटचं पतन केलं. ज्या संघानं पूर्णपणे अगदी बोलबाला केलाय तो संघ आता बॅकफूट वरती आहे. यस, बजेट वाढलाय मुबीन शेख यांचा. आता गोवा ट्रिप. नक्कीच गोव्याची ट्रिप म्हटलं तर विवेक पावसकर यांना चांगला अनुभव असेल. मुबीन शेख देखील होते, आतिफ गाझी ते देखील होते त्या ट्रिप मध्ये. खरं तर गोवा ट्रिप ते कधीच विसरणार नाहीयेत. त्यामध्ये आमचे ओमकार पारदे देखील होत्या. ते ट्रिप ते विसरू शकत नाहीयेत. पाच बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. खरं तर पुरुषोत्तम यादव सध्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहेत. भरपूर चांगले कॅच त्याने पकडले. 5 बॉल 9 ची गरज आहे. कान मंत्र दिला जातं तेजस पडवळ यांच्या माध्यमातून पियुषला. अगदी पियुष देखील पियुषचा विचार केला. आमचे जवळचे मित्र आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. अगदी अंडर 19 मध्ये सातत्याने ते खेळत असतात. वांगणी संघामधून कॅप्टनशिप त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि अंडरशिप 19 मध्ये खेळत असताना चॅम्पियन पद देखील त्याने मिळवलंय. शेलू येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तोच पियुष. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती तेजस. हा बॉल पडल्यानंतर इथे रनआउटची संधी निर्माण जरूर झाली आहे. फलंदाज बाद होतील परंतु पंचाने सांगितलंय हा बॉल इथून वाईट
टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला एक्स्ट्रा, त्यामुळे धावा देखील खर्च होतील एक्स्ट्रा. आता 5 मध्ये 8ची गरज आहे. कदाचित आजच्या दिवसामध्ये मुबीन शेख संघाचा भाग नाही आहेत, परंतु संघाचे समर्थक भरपूर चांगल्या पद्धतीने ते संघाला सपोर्ट करतात मैदानाच्या बाहेर. पाच बॉल 8ची गरज. तेजस ठाकरे अर्थातच टँगो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत तो खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे विजयाच्या आशा अजूनही छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या पल्लवीत आहेत, कारण अनेक वेळा त्याने ते कारनामे केलेत. फसलेल्या मॅचेस देखील भरपूर चांगल्या प्रमाणात बॅटिंग करत असताना त्याने ते जिंकवलेत, त्यामुळे त्याच्यावरती देखील भरपूर जास्त विश्वास दाखवला जातो. परंतु दुसऱ्या बाजूला मी तर म्हणेन अगदी आदर्श 11 संघ खेळत असताना तेजस पडवलचं देखील कौतुक करावं लागेल, कारण स्वतः एक भरपूर अनुभवी खेळाडू आहे, परंतु त्याला ठाऊक आहे सध्याच्या हंगामामध्ये त्याची गोलंदाजी चालत नाहीये. त्यामुळे ज्या गोलंदाजावरती त्याला विश्वास दाखवायचा होता त्याने तो दाखवलाय आणि संपूर्ण सामन्याची जबाबदारी आता त्याने दोन्ही यंग गोलंदाजांवरती दिली आहे. त्या दोन्ही गोलंदाजाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजी देखील तितकीच चांगली झाली आहे. आता 5 मध्ये बनवायचे 8. नवीन फलंदाज दाखल झाले नॉन स्ट्राईक इन वरती गीतेश ठाकरे, परंतु स्ट्राईक इन वरती तेजस ठाकरे अर्थात टँगो. अबाल शॉर्ट पिच फेकलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित हा बॉल जरा थोडासा गुड लेंथ वरती फेकला असता, पुढे फेकला असता तर धावा थोड्याशा कमी पाहायला मिळाल्या असता जरूर, परंतु शॉर्ट पिच चेंडू होता. टँगो सारख्या फलंदाजाला तुम्ही जर अशी गोलंदाजी केली तर नक्कीच त्या तुम्हाला मोठे फटके खेचण्याशिवाय राहणार नाहीयेत, आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. आता सामना अगदी आदर्श 11 वांगणी संघासाठी झुकला होता, तो पुन्हा एकदा आता आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या बाजूने गेलाय, कारण पुन्हा एकदा 4 बॉल 4चं समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिलंय. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय भरपूर चांगल्या पद्धतीने मेहनत करतायत. दोन्ही संघांना हार अजूनही मंजूर नाहीये. 4 बॉल 4ची गरज. खोलात फेकला ऑन साइडला उडवलाय, गॅप आहे भली मोठी चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. आजच्या रजनीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा 6वा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय छत्रपती सीसी कुळगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक आदर्श 11 वांगणी संघ आपण देखील भरपूर चांगला खेळ केलात, परंतु शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतंय, परंतु हरकत नाहीये. भरपूर उशिरानंतर आपला संघ भरपूर चांगला खेळला आणि या स्पर्धेमध्ये शेवटच्या फेरीमध्ये थोडासा कदाचित बॅटिंगचा अभाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्यामुळे हा संघ या स्पर्धेतून आता बाद झाला, परंतु भरपूर चांगले आपण खेळलात, त्यामुळे तुमचं देखील खूप सारं कौतुक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा छत्रपती सीसी कुळगाव संघ. वेल प्लेड बॉयज. आता उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच या अगोदर